नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे चिकन पॉपकॉर्न, म्हणजे तुम्ही KFC स्टाईल चिकन पण बोलू शकता। आणि त्यासाठी मी इथे माझ्या आईसोबत जाऊन चिकन घेऊन आली आहे। सगळं बोनलेस चिकन आहे। मी तुम्हाला दाखवते मी ते कसे कट करणार आहे, आता कसं मॅरिनेट करणार आहे आणि कसं ते बनवणार आहे ते मी आता तुम्हाला ह्या संपूर्ण व्लॉगमध्ये दाखवणार आहे। सो जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या यूट्यूब चॅनलला तर आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे असे मस्त नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही डेली बघू शकता। सो आपण आता सुरू करूया। मी इथे एक हा पीस उचलते। हा बघा, हा चिकनचा पीस आहे आणि हा जो पीस आहे ना, ते बघा हे इथून लेयर्स आहेत ना, तर त्याच्या अपोजिट साईडने आपण कट करणार आहोत। अपोजिट साईडने कट का करणार आहोत त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण मॅरिनेट करतो किंवा फ्राय करतो तेव्हा ना ते असं एकदम शिजलं जातं ना, जेव्हा फ्राय करतो तेव्हा ते असं एकदम खुर्दा होत नाही, त्यामुळे आपण ते अपोजिट साईडने कट करणार आहोत। एक मिनिट असे लांब लांब स्ट्रिप्स कापून घेणार आहे मी त्याचे। असे मी लांब लांब स्ट्रिप्स कापून घेते, तुम्ही बघू शकता हे असे। तर आता हे चिकन तुम्ही बघू शकता मी स्ट्रिप्स मध्ये कापलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी हळद, तिखट, मीठ टाकून थोडा वेळ ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग मॅरिनेटला टाकणार आहे। थोडं मीठ टाकते। हे 1 किलो चिकन आहे पूर्ण। मीठ, हळद, आणि हे आमचं घरचं तिखट जे मम्मी बनवते, आमचं कोल्हापूरचं। आणि हे आता एकदम व्यवस्थित सगळं लावून मी थोडा वेळ ठेवणार आहे आणि ह्याच्या मॅरिनेटला जे जे लागणार आहे ते साईडला तयारी करायला घेणार आहे। आणि हा हे ना 2 मी लेग पीस पण ह्याच्यात टाकले होते। ह्या अशा स्ट्रिप्स आहेत आणि हे लेग पीस पण आहेत, हे बघू शकता। ह्या अशा स्ट्रिप्स आहेत, हे बघा। हे सगळं चिकन मी हे थोडं एका साईडला ठेवते। आता चिकन एका साईडला ठेवलंय। आता हे चिकन मॅरिनेट करायला काय काय सामान लागणार आहे ते सगळं मी काढते आहे आणि त्याची तयारी करायला घेते आहे। आता मी इथे 1 चम्मच तेल घेणार आहे, थोडंसं तेल घेणार आहे। ह्याच्यात तेल टाकलं, त्या तेलामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे। एव्हरेस्टची आहे ही लाल मिरची पावडर टाकणार आहे। लाल मिरची पावडर टाकली आणि हे आपण हलवून घेणार आहे। बघा, लाल मिरची पावडर आणि हे ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे, थोडी कमी, नाही तर त्याचा चरका जास्त लागणार। टाकली। त्यानंतर हा चाट मसाला आहे, मी तो ऍड करते पुरा। चाट मसाला ऍड केला आणि आता मी इथे मिक्सर लावते। तर मिक्सर मध्ये मी आलं, लसूण, थोडेसे धने, त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं जिरं, धने, जिरं आणि ही कसुरी मेथी टाकते, कसुरी मेथी आणि मिरची एक। ऑलरेडी आपण तिखट टाकलंय त्यामुळे मी एकच मिरची टाकते आणि त्यात काळी मिरी पण टाकली आहे, त्यामुळे 1 मिरची आपल्याला बस झाली। 1 मिरची टाकली आणि हे सगळं आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ते ग्राइंड केलेलं मी हे जे मॅरिनेशनसाठी तयार करते ना त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। तर आता मी तुम्हाला जे आधी दाखवलेलं जे मी मिक्सरला लावलेलं ते सगळं व्यवस्थित ग्राइंड झालेलं आहे। थोडं अडकतचं पण आहे, पण ठीक आहे, चालून जाईल।
हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये टाकते या ऑइलमध्ये, जे मिरचीचं आणि तिखट आणि ऑइल होतं ते मॅरिनेट करायला टाकते आहे सगळं. आलं लसूणची पेस्ट वगैरे यात होती, हे सगळं आपण व्यवस्थित आता केलेलं आहे. आय थिंक मला असं वाटतं की तेल अजून थोडं लागेल आपल्याला, कारण की चिकन जास्त आहे, तर मी यामध्ये थोडं तेल ऍड करते. तेल ऍड केलंय, हे बघा तुम्ही बघू शकता कसं मस्त छान दिसतंय. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपण ह्या चिकनला लावणार आहोत. आता चिकनला पूर्ण आणि चिकन ठेवून द्यायचं आपण हे लावून. थोडंसं मीठ सुद्धा टाकते. आता हे सगळं जे आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते. चांगलं व्यवस्थित आपण लावून ह्याच्यातच ठेवते. आणि हे सगळं आहे ना, सगळं चिकनला एकदम व्यवस्थित लावून घेऊया. हे बघा किती छान दिसतंय बघा, असं पूर्ण सगळा मसाला ह्या स्ट्रिप्सला लागलेला आहे. आणि हे मी साईडला म्हणजे चटणी होईपर्यंत एक अर्धा एक तास मॅरिनेट करायला ठेवते. तोपर्यंत मी पुदिन्याची चटणी बनवून घेते ह्याच्यासोबत खायला. मी एका साईडला ठेवून देते आता. आणि आपण पुदिन्याच्या चटणीच्या तयारीला लागूया. मम्मी ह्या वेळेला ह्याच्यामध्ये करू का मी तिखट मीठ हे केलेलं. आता पुदिन्याची चटणी करायला मम्मीने पुदिना सोलून ठेवलाय. तुम्ही पुदिना घेतलाय, सॉरी पुदिना साफ करून ठेवलाय. हा, आणि हा संपूर्ण पुदिना मम्मीने सोलून नाही, मम्मीने साफ करून ठेवलाय. तो मी घेतला आता आणि आम्ही धुवून घेतोय. पुदिना ह्याच्यामध्ये ऍड करते. पुदिना ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड केली. हे एकदा ना मी मिक्सरला लावून घेते, म्हणजे कसं थोडंसं ते आतमध्ये जाईल आणि मग आपण बाकीचं सामान परत ऍड करू शकतो. वा, हा बघा, हा पुदिना आणि कोथिंबीर बारीक झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी लसूण टाकते. लसूण त्याच्यामध्ये हे थोडंसं आलं टाकते. जिरं, थोडेसे धने एकदम, कारण की आपण कोथिंबीर टाकलेली आहे त्यामुळे धने एकदम थोडे टाकणार आहोत बस. आणि हा, आणि मीठ सगळ्यात इम्पॉर्टंट, मीठ ऍड केलं. आणि
मिरच्या, एकादशी हा ह्या मिरच्या टाकणार आहे मी. काय ग एकादशी एक 4 टाकलं. एक 8. मॉर्निंग सकाळी लवकर. हा, ह्या एक 7-8 मिरच्या टाकल्यात आणि आता हे सगळं एकदम मिक्सरला लावून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. ही पुदिन्याची चटणी मी बनवलेली आहे आणि ही मी साईडला ठेवून देते. आता तोपर्यंत हे सगळं क्लीन करून घेते आणि मग हे फ्राय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल नंतर. त्याच्या तयारीला आपण लागू. आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे मैदा आणि मीठ आणि थोडंसं याच्यामध्ये भाकरीचं पीठ टाकलेलं आहे आणि ते सगळं मिक्स केलेलं आहे. हे इथे आपण आईस आणि पाणी घेतलंय. हे मिक्स आहे. एक मिनिट थांबा मॅडम. आणि इथे चिकन आहे जे मगाशी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवते की मी ते कसं करणार आहे. तर आता मी इथे सगळं सेट करून ठेवलं आहे जे मी तुम्हाला आधी दाखवलंय. इथे आपण आता चिकन घेणार आहोत आणि हे तांदळाचं पीठ थोडंसं 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आणि मैदा आणि मीठ आहे. आता हे जे चिकन आहे, एक मिनिट, हे जे चिकन मी घेते आहे ते चिकन मी ह्याच्यात टाकते आहे. हे असं लावून घेतलं थोडं. ठीक आहे, हे लावून ते थोडंसं तुम्हाला पूर्ण दाखवते. हे सगळे जमा झालेत माझी रेसिपी बघायला. हे सगळं हे केलेलं हे आपण आता सगळं पीठ एक्स्ट्रा आहे ते काढून ह्याच्यात असं टाकणार आहोत. ह्याच्यावर ठेवणार आहोत. सॉरी, हे असं केलं आणि मग हे ह्याच्यात एक 5 सेकंद फक्त ठेवायचे आपल्याला. झालं काढ. हे आता काढायचंय आपण पूर्ण तेलात आणि असं तेलामध्ये. अरे नाही, थांबा ना. आणि हे ह्याच्यात आपण टाकणार आहोत. तेल जास्त वाढव की ते. इथे आपण थोडंसं गॅस फास्ट करूया म्हणजे तेल गरम होईल. आणि हे ना असं हे करत राहायचं, थोडं घोळत राहायचं. म्हणजे कसं हे जे पीठ असतं ना, हे बघा तुम्ही बघू शकता, हे पीठ असं लागून घेतं. हे असं पीठ लागतं. सो हे ना असं 1 मिनिट असं घोळत राहायचं याच्यात. हे बघा, हे ना असे लेयर्स हे होतात ना आणि हे मग क्रिस्पी लागतं. हे बघा, हे असे लेयर्स बनतात ना, हे क्रिस्पी लागतं. हे असं बनवण्यासाठी ही प्रोसेस आहे. सो आपलं तेल पण गरम होते आता. तुमची काय आयडिया आहे बोला. हे मी आता एक एक करून सगळं तेलामध्ये सोडणार आहे. बघा, सगळं तेल टाकतोय. क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. नंतर मम्मी बघ ना केवढं टाकू. मम्मी ती आता पूर्ण परतून घेते. आता हे सगळं ती मम्मी काढते. तू बोलू शकते मम्मी. पप्पा आले लगेच बघायला. अरे तू उलटा सुलटा करतोय का? आपण हे आता पुढचं टाकूया. सोड राहू दे, जरा हळू.
थोडे जास्त टाकते मम्मी. मग ते जरा जास्तच झालं. आता हे मस्त मी चिकन पॉपकॉर्न सगळ्यांना वाढते. पूर्ण KFC स्टाईल झालेत ना. मला टेस्ट सांगा पप्पा कशी आहे. मला पण सांगितलेलं खूप जणांनी, मग मी आज विषय मांडला तिथे. हा, मग ते प्रत्येकाच्या सहमतीने मग ते झालं. मग आणि मग यांची मुलांच्या परीक्षा वगैरे पण आहेत ना, मग काय टेन्शन नको काय नको, त्यामुळे मग ते नंतरच करूया असं ठरलं. ते उलट बरं झालं ते. आता त्याने तो सॉस घेतला. आहेस कुठे तू आता? कोल्हापूरला आहेस? त्याचा आवाज कमी केल्याचे. मी ना आता हे टेस्ट करून बघते कसं लागतंय. खतरनाक लागतं यार. पहिल्यांदा काहीतरी ट्राय केलं मी. स्वतः बनवून त्यांनी स्वतःच चव सांगते. तुम्ही सांगा ना. ते पप्पांना दिले ना. कसं आहे? मस्त आहे ना. एक नंबर. चाकणा भारी आहे. तर असा हा माझा आजचा ही मस्त KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न होते. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कसं आहे? एक नंबर. चला बाय बाय. बाय करे. बाय.